जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की जगात सर्वात श्रेष्ठ दान तर कुठले आणि दान करणे का महत्त्वाचे आहे हे समर्थ आपल्याला ते सांगतात. तर समर्थ म्हणतात की जगात सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे आणि हेच दान केल्यामुळे आपल्या पुण्याईमध्ये वाढ होते आणि आपल्या घरामधलं अन्न कधीही संपत नाही, त्याचा साठा भरपूर वाढतच राहतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसे शापाचे फळ असते तसे आशीर्वादाचेही फळ असते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आशीर्वादाचे फळ नेहमी घ्यावे, शापाचे फळ घेऊ नये. बघा, समर्थ म्हणतात की रक्तदानापेक्षा आणि आपण जे पैसे दान करतो त्याही पेक्षा अन्नदान श्रेष्ठ दान आहे. कारण पैसे जरी दान केलं आणि जर म्हणले समर्थ आपल्याला जर भरपूर भूक लागली तर आपण पैसे खाऊ शकत नाही, त्यासाठी अन्नच लागतं. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला अन्न देतो त्यावेळेस त्याचा जठराग्नी शांत होतो आणि तो आत्मतृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. म्हणून समर्थ म्हणतात की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येकाने अन्नदान करावे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक व्यापारी होता. मोठा व्यापारी होता, उद्योगधंदा भरपूर त्याचा मोठा होता, कामगार होते त्याच्याकडे. आणि एक वृद्ध आजोबा असेच रस्त्याने जात होते. त्यांना खूप भूक लागली होती. त्यांना वाटलं की हे व्यापारी मोठा आहे, तो काहीतरी आपल्याला नक्कीच अन्नदान करेल. आणि म्हणून ते वृद्ध आजोबा त्या व्यापाराकडे आले आणि त्या व्यापाराला म्हणाले की मी 2 दिवस झालं काहीच अन्न खाल्लेलं नाही, मला खूप भूक लागलेली आहे, मी थकलेलो आहे, मला पाणी द्या, मला अन्न द्या, मला काहीही द्या पण तुम्ही द्या. त्यावेळेस तो व्यापारी खूप कंजूस होता. त्याला नेहमी वाटायचं की आपण जर सतत इतरांना देत राहिलो तर आपण गरीब होऊ आणि त्याची विचार करण्याची क्षमता फार कमी होती. आणि मग मात्र तो व्यापारी त्या म्हाताऱ्या आजोबावर, वृद्ध आजोबावर खेकसू लागले की तुम्हाला दुसरे रस्ते मिळाले नाहीत का, दुसरं घर मिळालं नाही का, माझ्या इथेच तुम्ही का आला. त्यावेळेस तो वृद्ध आजोबा म्हणाला की मी तुझ्याकडे पैसे वगैरे काही मागत नाही, फक्त 2 घास तुम्हाला खायला दे, मी तुला भरभरून आशीर्वाद देऊन जातो, भगवंत ईश्वर तुझे सर्व इच्छा पूर्ण करेल. असे म्हणलं तरीही तो व्यापारी मात्र त्याच्यावर खेकसूच लागला. शेवटी ते वृद्ध आजोबा म्हणाले तुझ्याकडे जे काही शिल्लक असेल ते दे, शिळं असू दे, काहीही असू दे, पण तू मला काहीतरी आणून दे. त्या व्यापाराला मात्र राग आला आणि त्याच्या गोट्यामध्ये एक गाई होती. त्या गाईचं शेण भरपूर होतं. त्या व्यापाराने ते गाईचं शेण आणलं पाटी भरून आणि त्या वृद्ध आजोबाच्या हातात ठेवलं आणि म्हणाला की हेच माझ्याकडे भरभरून आहे, हेच तुम्ही घेऊन जावा. त्यावेळेस मात्र वृद्ध आजोबाच्या डोळ्यात पाणी आलं. तो त्याच्याकडे बघू लागला. तरीही तो वृद्ध आजोबा म्हणाला ठीक आहे, शेण तर शेण मी घेऊन जातो, हे सुद्धा कोणाला तरी उपयोगाला येईलच. मी आता रस्त्याने जाणारच आहे, तेव्हा प्रत्येक झाडाला मी हे शेण घालत जाईन आणि त्यांचा आत्मा तृप्त होईल, तेही मला आशीर्वाद देतील. पण तू मला काही ना काहीतरी दिलं, मग मीही तुला आशीर्वाद देऊन जातो. तू मला जी वस्तू दिली आहे, जे शेण दिलं आहे, ते तुझ्या घरात भरभरून वाढतच राहील. असा आशीर्वाद देऊन ते वृद्ध आजोबा तेथून निघून गेले. आणि मग मात्र व्यापारी हसू लागला. जावा, असं काय आशीर्वाद खरा होत असतो काय, इथून निघून जावा, असं त्याचा अपमान केला. आणि ते वृद्ध आजोबा तेथून निघून गेले आणि त्यांनी जी झाडं होती त्या झाडांना ते शेण घालत घालत पुढच्या रस्त्याला निघून गेले. आणि बघा, कालांतराने तो आशीर्वाद खरा ठरला आणि त्या व्यापाराच्या गोट्यामध्ये मात्र एकच गाई होती, पण शेण मात्र गोट्या भरून होतं. त्याला काहीच कळेना, एकच गाई असून एवढं शेण कसं पडत आहे. सर्व कामगारांवर तो रागवू लागला की तुम्ही कामं व्यवस्थित करत नाही, पगार घेता, शेण आहे तसंच आहे. एक दिवशी त्याने पूर्णपणे निरीक्षण करून तेथेच तो बसला. कामगार मात्र व्यवस्थित काम करत होते, पण शेण मात्र संपतच नव्हतं. असं करत करत शेवटी कंटाळून त्या व्यापाराने ती गाई जंगलामध्ये सोडायला सांगितली आणि कामगाराने ती गाई जंगलातही सोडली. गाई गोट्यात नसतानाही परत शेण वाढू लागलं आणि मग मात्र तो व्यापारी काळजी करू लागला.
एकदा पत्नीने त्या व्यापाऱ्याला विचारलं की असं तुम्ही कुठलं तरी वाईट काम केलंय का, की त्याचं फळ आपल्याला हे असं प्राप्त होत आहे. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने सांगितलं, हो, एक वृद्ध आजोबा 15 दिवसापूर्वी आपल्या घरी आले होते. त्यांना खूप भूक लागली होती. मला अन्न द्या म्हणून विनंती करत होते. पण मी मात्र त्यांचा अपमान केला. त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि त्यांना हे शेण दिलं. आणि त्यावेळेस त्यांनी मला आशीर्वाद दिला की तू जी वस्तू मला दिली आहे, जे शेण दिलं आहे, ते भरभरून तुझ्या घरात वाढत राहील. आणि त्यामुळेच ते वाढत आहे. आता काय करायचं हे मला कळेना. पण ज्या जंगलामध्ये ती गाई सोडली होते, तेथे एक शेतकरी झाडं तोडत होता. तोही गरीब होता आणि ती गाई बिचारी रडत होती. त्यावेळेस त्या शेतकऱ्याने ठरवलं की ही गाई आपण घरी घेऊन जाऊया. आणि तो शेतकरी त्या गाईला घेऊन घरी गेला. त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या पत्नीला, मुलांना खूप आनंद झाला आणि त्या गाईची सेवा करू लागले. तिला अंघोळ घालू लागले, चारा घालू लागले. आणि मग मात्र तेच वृद्ध आजोबा त्या शेतकऱ्याच्या घरी परत काहीतरी द्या म्हणून मागायला गेला. ते वृद्ध आजोबा त्या शेतकऱ्याच्या घरी गेले आणि म्हणाले, काहीतरी द्या. त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला की आजोबा तुम्ही बसा. आणि त्या शेतकऱ्याने त्या आजोबाला खॉटवर बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि ते गाईचं दूध आता ह्या आजोबांना आपण काढून देऊया म्हणून भांडं घेतलं आणि गाईचं दूध काढलं, गरम केलं आणि 2 पेले गाईचं दूध त्या आजोबांना दिलं. त्या आजोबांचा आत्मा तृप्त झाला आणि आजोबांनी भरभरून आशीर्वाद दिला की तू मला जी वस्तू दिली आहे ती तुझ्या घरामध्ये भरभरून वाढत राहील. आणि ते तेथून निघून गेले. आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो शेतकरी गाईचं दूध काढू लागले, त्यावेळेस मात्र ती गाई दूध द्यायचं बंदच करेना. हंडा भरला, कळशी भरली, किटली भरली, घरातील सर्व जी काही भांडी होती ती सगळे दुधाने भरून गेली. आता काय करायचं, दूध तर कुठं ठेवायचं काहीच कळेना. त्यावेळेस ते गरीब कुटुंब होतं. लाकडं जाऊन बाजारामध्ये विकत होते. कधी धंदा होत होता, कधी होत नव्हता. त्यावेळेस पत्नी म्हणाली, एवढं दूध तर आपण काय संपवू शकत नाही, तुम्ही बाजारात जावा आणि दुधाची विक्री करा. त्यावेळेस तो शेतकऱ्याने दुधाची विक्री करायचं चालू केलं. दूध डेअरी घातली आणि पूर्णपणे दूध विकू लागला आणि त्याच्याकडे भरपूर पैसे येऊ लागले. आणि मग मात्र ही बातमी त्या व्यापाराच्या कामगाराला कळाली आणि तो कामगार त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्या व्यापाऱ्याला सर्व प्रकार सांगितला की तुम्ही जी सोडली होती जंगलात गाई, ती एका शेतकऱ्याने घेऊन गेला आणि ती गाई भरपूर दूध देत आहे. आणि तो शेतकरी खूप गरीब होता, तर आता तुमच्याच गाईमुळे तो खूप श्रीमंत झाला आहे. त्यावेळेस आता मालक तुम्ही तुमची गाई घेऊन या. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला वाटलं की आपली जी गाई जंगलात सोडली होती ती आता दूध भरपूर देत आहे, तर तिला आपण आता आपल्या घरी घेऊन येऊया. आणि म्हणून तो व्यापारी त्या शेतकऱ्याकडे गेला आणि शेतकऱ्याला म्हणाला की ही गाई माझी आहे आणि मी घेऊन जाणार आहे. तो शेतकरी विनंती करत होता की नाही, ही मला जंगलात मिळाली होती आणि म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला, नाही, ती जंगलामध्ये रस्ता चुकली होती आणि म्हणून आता मी तिला घेऊन जायला आलो आहे. आणि मग मात्र शेतकऱ्यांनी नकार दिला, तरीही तो व्यापारी काय ऐकेना आणि तो आपली गाई घेऊन घरी आला. परत ती गाई भरपूर शेण देऊ लागली आणि दूध द्यायचं बंदच झालं. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला काहीच कळेना की मात्र गाई तिथे शेतकऱ्याकडे दूध देते आणि इथं आलं की दूध द्यायचं बंद झालं, शेणच द्यायला लागली भरपूर. परत त्याला काहीच कळेना. आणि मग मात्र पत्नी म्हणाली, आता ह्यावर एकच उपाय आहे. हे सर्व जर त्रास आणि काळजी संकटातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच उपाय करावा लागेल. त्यावेळेस तो व्यापारी पत्नीला म्हणाला, कोणता उपाय करायचा? त्यावेळेस ती पत्नी म्हणाली, तुम्ही जे वृद्ध आजोबांना रडवलं त्यांच्याकडून हा श्राप तुम्हाला मिळालेला आहे. त्या वृद्ध आजोबाला तुम्ही शोधा आणि त्यांची माफी मागा. आणि मग मात्र तो व्यापारी म्हणाला, हां, हेच बरोबर आहे. आणि मग मात्र त्या व्यापाऱ्याने बऱ्याच जणांना त्या वृद्ध आजोबाबद्दल विचारलं. त्यावेळेस एक जणाने सांगितलं की जंगलामध्ये एक झोपडी आहे, तेथे ते वृद्ध आजोबा राहतात. आणि मग मात्र व्यापाऱ्याने सर्व कामगारांना घेऊन जंगलामध्ये गेले. सर्व काही शोधलं, रात्र झाली, पण मात्र वृद्ध आजोबा कुठेच त्यांना सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी गेले, त्यावेळेस मात्र त्या वृद्ध आजोबाची झोपडी त्यांना सापडली.
आणि मग मात्र वृद्ध आजोबा त्या झोपडीमध्ये नामस्मरण करत बसले होते. आणि व्यापारी त्या वृद्ध आजोबाच्या चरणापाशी गेले आणि म्हणाले, मला क्षमा करा. तुम्ही दिलेला श्राप हा खरा ठरला. तुम्ही म्हणत होता की तू मला जे शेण दिलं आहे ते वाढतच राहील, आणि आमच्या घरात तसंच झालेलं आहे. आणि माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी तुम्हाला दान दिलं नाही, तुमच्या डोळ्यात अश्रू आणले, मी तुमचा अपमान केला, आणि कृपया मला क्षमा करा. आता ह्या संकटातून कशी मुक्ती कराल हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस ते वृद्ध आजोबा म्हणाले, या जगामध्ये श्रेष्ठ दान असेल तर ते अन्नदान आहे. जसे शापाचे फळ असते तसे आशीर्वादाचंही फळ असते. त्यामुळे तू शाप घेऊ नको, इतरांचे आशीर्वाद घे. आता फक्त एकच काम कर. ज्या शेतकऱ्याकडून तू गाई हिसकावून घेऊन आला आहेस, ती गाई परत त्या शेतकऱ्याला आदराने दे. त्यांची माफी माग, त्यांची क्षमा माग. आणि आता इथून पुढे कुठल्याही वृद्ध आजोबाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर ते तुझ्या घरात आले, पाणी मागितलं किंवा अन्न मागितलं, तर त्यांना नाही म्हणू नको. त्यांना अन्न भरभरून दे. तुझ्या घरात अन्नाचा पुरवठा भरपूरून होत राहील, हा माझा आशीर्वाद आहे. असं तू नक्की कर आणि तुझं सर्व काही चांगलं होईल, असा आशीर्वाद त्या वृद्ध आजोबांनी व्यापाऱ्याला दिला. आणि मग मात्र व्यापारी घरी आला. त्याने ती गाई त्या शेतकऱ्याला परत केली. शेतकऱ्याचीही माफी मागितली. आणि घरी आल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून मग शेण पूर्णपणे कमी झालं. गोट्यात एक कणही शेणाचा दिसेनासा झाला. आणि मग मात्र त्याच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान भरभरून येऊ लागलं. अन्नाचा पुरवठा भरपूर होऊ लागला. तो येणाऱ्या जाणाऱ्याला अन्नदान करू लागला, पाणी देऊ लागला. त्याने अन्नक्षेत्रही काढलं आणि सर्व लोकांना, जे गोरगरीब आहेत, जे भुकेलेले आहेत, त्यांना आमच्या घरी येऊन तुम्ही पोट भरून जेवण करा, असा बोर्डही त्याने लिहिला. आणि मग मात्र त्याच्या घरामध्ये अन्नाचा पुरवठा भरपूर होऊ लागला. म्हणून समर्थ म्हणतात की जसे शापाचे फळ असते तसे आशीर्वादाचेही फळ असते. म्हणून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा, शाप कोणाचेही घेऊ नका. आणि जगात श्रेष्ठ दान असेल तर ते अन्नदान आहे. आणि अन्नदान केल्यामुळे जठराग्नी शांत होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जर दारात कोण आलं तर त्यांना काही ना काहीतरी तुम्ही देत राहा, तसेच त्यांना पाठवू नका, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.